विकास पुरुष अशी ओळख असलेला त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष मुरलीधर थेटे यांचे चिरंजीव अनंत मुरलीधर थेटे यांच्याशी आज संवाद साधला आहे। नाशिक लोकशाही न्यूजच्या सिया झरे यांनी मुरलीधर थेटे यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या काळामध्ये त्र्यंबकेश्वर नगरीत मोठ्या प्रमाणात विकास केला आहे। तसेच 1991 साली असलेला महाकुंभमेळ्याच्या वेळेस थेटे यांनी संपूर्ण कुंभमेळ्याचे नियोजन अतिशय योग्यरित्या राबवले। भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय, महाप्रसाद, शौचालय असे अनेक सोयी सुविधा त्यांनी कुंभमेळ्याच्या काळात राबवल्या। थेटे यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे त्यांचे चिरंजीव अनंत थेटे हा वारसा पुढे नेत आहे। याबाबत अनंत मुरलीधर थेटे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। माजी नगराध्यक्ष मुरलीधर थेटे यांनी नगराध्यक्षांच्या काळामध्ये त्र्यंबकेश्वर नगरीचा मोठ्या प्रमाणात विकास केला। तसेच 1991 सालच्या महाकुंभमेळ्याच्या वेळेस त्यांनी संपूर्ण कुंभमेळ्याचे नियोजन केले होते। नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय असो, जेवणाची सोय असो किंवा शौचालयाची सोय असो, या सर्व कार्यक्रमांचे नियोजन अगदी त्यांनी व्यवस्थितरित्या केले। याच त्यांच्या वारसाला आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे त्यांचे चिरंजीव आपल्या सोबत आहेत। आज आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अनंत मुरलीधर थेटे, त्र्यंबकेश्वर। आमचे वडील नगराध्यक्ष असताना म्हणजे तसं पाहिलं तर 68 पासून ते नगरपालिकेत होते आणि त्यांचे सन्मित्र यादवरावजी तुंगा यांच्या वक्तृत्वापाठीने या संपूर्ण गावामध्ये त्यांचं एक शासक बसलेलं होतं की ते कुठलंही नियोजन असो ते काटेकोरपणे करून आणि प्रत्येक धार्मिक कर्म असो, यात्रा असो, कुठले कार्यक्रम असो ते व्यवस्थित नियोजन पार पाडून ते सगळं कार्य करीत होते। आज सुद्धा इथे संत श्री निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा आहे, तर दरवर्षीप्रमाणे इथे लाखो लोक इथे येत असतात आणि संपूर्ण त्यांच्या जबाबदारीत असलेलं जे काही नियोजन असेल मग ते नगरपालिकेच्या हाताशी धरून हे संपूर्ण कार्य आतापर्यंत ते पार पाडित होते। आता इथून पुढे आता ते सुद्धा त्यांचं सामाजिक जे कार्य आहे नगरपालिके शक्य नाही, पण ते एक सामाजिक कार्य म्हणून एक वारसा म्हणून एक पुढे करण्याचा प्रयत्न करीत आहे। मग सगळ्यांचा खूप आशीर्वाद असला तर अजूनही त्याच्या सहकार्य मिळून ते संपूर्ण आम्ही कार पाडू शकतो अशी मी इच्छा व्यक्त करतो। माजी नगराध्यक्ष मुरलीधर थेटे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची सोय किंवा मोठमोठे कार्य केले, तर तुम्ही त्यांच्याबद्दल एखादा अनुभव सांगाल का? एक म्हणजे फार महत्वाचं आहे की पाण्याचं नियोजन। तर आमचे ते श्रेष्ठ जे काही यादवरावजी तुंगा यांच्या पुढाकारामुळे आंबोली ज्या पुढून धरणातलं पाणी आहे या इथे त्यांनी मागवण्याचा प्रयत्न करून आणि ते आमच्या वडिलांनी त्यांना साथ देऊन इथे संपूर्ण ते पाण्याची टाकी बसून गावामध्ये पाण्याची व्यवस्था त्यांनी फार प्रामुख्याने केली। त्याच्यानंतर मग गावातले की रस्ते असतील, नियोजन असतील किंवा जे संत महांतांचे आखाडे असतील यांना जो पाणी पुरवठा असतो तो सुद्धा आमचे यादवराव तुंगा यांच्या पुढाकारामुळे आमच्या वडिलांनी त्यांना साथ देऊन आता म्हणतात ते सगळं कार्य केलेलं होतं ते। धन्यवाद सर, नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।